नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांने या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागात आपण बघूया. कला आता ते डिवोर्स पेपर घेऊन आलेली असते, पण डिवोर्स पेपर जेव्हा घेऊन येते तेव्हा तिला सगळं काही अद्विक बरोबर घातलेले क्षण आठवत असतात, अगदी नव्याने तिला आठवत असतात आणि कुठेतरी तिला वाईटही वाटत असतं की अद्विक सोबत ती कुठेतरी कनेक्ट झालेली असते. आता अद्विकचं आणि तिचं जुळायला लागलेलं असतं. अद्विक बरोबर तिला एक अट्रॅक्शन, वेगळंच नातं निर्माण झालेलं असतं. तिला खूप काहीतरी वेगळी भावना वाटत असते आणि आता डिवोर्स घ्यायचा आहे म्हणल्यावर त्याचे परिणामही तिला माहिती असतात. आता अद्विकला कायमचं सोडून द्यायचंय या विचाराने कलाला कुठेतरी खूप वाईट वाटत असतं, पण कलाला सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा जपायचा असतो. कारण अद्विक सारखा सारखा तिचा अपमान करत असतो आणि तिला एकच गोष्ट म्हणत असतो, मी खरंच डिवोर्स पेपरवर सही करण्यासाठी खूप उशीर केलाय असं मला वाटतंय. मी डिवोर्स पेपर तेव्हा साईन केले असते ना खरे तर आज मी मोकळा झाला असतो आणि या बंधनातून मी कायमचा सुटला असतो. काही भांडण झालं किंवा सरोजनी काही आरोप लावला की अद्विक चिडतो आणि सारखा इला यायचा आणि म्हणायचा की मी डिवोर्स पेपर साईन केले असते तर बरं झालं असतं. कलाला आता ते ऐकून ऐकून इरिटेट झालेली असते आणि कला म्हणते मलाही कुठेतरी मन आहे, भावना आहे. सारखा याने अपमान करायचा आणि मी तेच सहन करायचं हे नकोय. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आपली कला ते डिवोर्स पेपर आणते राग आणि अद्विकला म्हणते, चांदेकर, तुला असं वाटत होतं ना की डिवोर्स पेपरवर आधीच सह्या करायला पाहिजे होते आणि या नात्यातून कायमचं मुक्त व्हायला होतं. घे हे डिवोर्स पेपर, लवकर सह्या कर आणि नात्यातून कायमचा मुक्त हो. आता मात्र सगळ्यांना एक धक्का बसलेला असतो. फक्त सरोजला, राहुलला, नैनाला, रोहिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो. कारण या सगळ्यांमागे यांचाच हात असतो आणि यांना हवंय तसंच अगदी घडत असतं. अद्विकलाही धक्का बसतो आणि तो कलाकडे बघतच उभा राहतो. हे बघ चांदेकर, जबरदस्तीने मला कुणालाही कुठल्याही नात्यात अडकवून ठेवायचं नाहीये आणि कुणावर बंधनही करायचं नाहीये. प्रत्येकाने आपल्या याने जगावं असं मला वाटतं. म्हणून मला सगळ्या नात्यातून मुक्त करायचंय. मी स्वतः हा डिवोर्स पेपरवर आधी साईन करणार आणि मग तू साईन कर. पण त्याआधी मला सगळ्यांचा एक गैरसमज आहे, तोही खूप मोठा. तो गैरसमज मला दूर करायचा आहे आणि मग मी डिवोर्स पेपर साईन करणार. आबा, रोहिणी मॅडम, सरोज मॅडम, रजनी मॅडम, तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे आणि तुमचा गैरसमज मला दूर करायचा आहे. जेव्हा आमचं लग्न होत होतं तो जेव्हा माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत होता तेव्हा मी डोक्यावरचा पदर काढला होता आणि त्याला माझा चेहरा दाखवला होता. नैनाताईच्या गळ्यात तो मंगळसूत्र घालत नाहीये तर माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय हे त्याला मी स्पष्ट दाखवलं होतं. त्यानंतर आमचं बोलणं झालं. त्याच्यापासून मी काही एक लपून ठेवलं नव्हतं. आमचं लग्न विधिवत झालं आणि आम्ही बोललो होतो त्याप्रमाणे लग्न झालं आणि आम्ही काहीतरी स्वतःमध्ये बोलणं केलं आणि आम्ही एकमेकांना ऍडजस्ट करून हे लग्न केलं. हे एकमेकांना सांगितलं होतं किंवा मी नैनाताई नाही हे मी त्याला स्पष्ट सांगूनही त्याने माझ्याशी लग्न केलं आणि विधिवत लग्न झालं होतं आमचं. मी जबरदस्तीने केलं नाही, अद्विकला फसवलं नाही किंवा फसवणूक करून तुमच्या मोठ्या घरात मी येण्याचा प्रयत्न केला नाही. सगळं काही अद्विकला माहिती होतं आणि त्याच्या संमतीने लग्न झालं आणि त्याच्या संमतीनेच मी या घरात आली होती. पण माझ्यावर जे आरोप लावले होते की जबरदस्तीने आली, खोटेपणाने आली, त्याला फसवून आली, माझ्या मुलाची फसवणूक केली, हे मात्र सगळे आरोप खोटे होते. हे सगळ्यांना मला सांगायचं होतं म्हणून मी आले. आतापर्यंत माझ्यावर सरोज मॅडमने खूप आरोप केले की फसवणूक केली माझ्या मुलाची आणि खोटं बोलून तू या घरात आली. आम्ही दोघे एकमेकांशी बोललो आणि मगच काय विधिवत आम्ही लग्न केलं होतं. त्यामुळे मी कुणाची फसवणूक केली नाहीये हे मी सगळ्यांना स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतेय. कला म्हणते त्यामुळे या घरात जबरदस्तीने डोक्यावर पदर घेऊन सगळ्यांची फसवणूक करून चोरून मी घरात घुसली असं कुणीही म्हणू नये आणि कुठलाही गैरसमज कुणीही बाळगू नये एवढंच मला सांगायचं आणि सगळ्यांचा दूर गैरसमज झाला असेल असं मला वाटतंय. आता मी याच्यावर सह्या करते आणि तुमच्या अद्विकला मी कायमचं मुक्त करते या बंधनातून. कला जेव्हा डिवोर्स पेपरवर सही करायला लागलेली असते तेव्हा आबाला तो माणूस म्हटला ते सगळं आठवायला लागलेलं असतं. तुझ्याकडून देवीचा भंग झालाय, मूर्ती भंग पावलीये आणि याचा तुला शाप लागलाय आणि या शापामुळे तुझ्या घरात आतापर्यंत एकही संसार पूर्ण होणार नाही. हा शाप देतोय तुला. कधीही तुझ्या कुठल्याही कुटुंबाच्या व्यक्तीचा संसार पूर्ण होणार नाही. सगळ्यांचे संसार अर्ध्यावरच मोडणार. हा आयुष्यभर तुला संसारासाठीचा शाप आयुष्यभर तुला भोगायला लागणार आहे. आबांना हे आठवतं आणि आबांना खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे माझ्या घराची इतकी वाताहत होतीये आणि माझ्या ना मुलाचा ना माझ्या कुठल्या नातवाचा संसार पूर्ण झालाय तेही माझ्यामुळे. कारण देवीचा शाप लागलेला असतो आणि त्या शापामुळे कुणाचाही संसार आजपर्यंत चांदेकरांच्या घरात पूर्ण झालेला नसतो. कला मात्र डिवोर्स पेपरवर सही करते आणि अद्विकच्या हातामध्ये पेपर ठेवून म्हणते, हे बघ, मी माझ्या बाजूने मुक्त झालीये, आता तू याच्यावर सही कर आणि कायमचा मुक्त हो. कला जेव्हा डिवोर्स पेपरवर सही करत असते तेव्हा संगीता खूप रडत असते आणि दिनकरही खूप रडत असतो. एक आई वडील म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असतं. रोहिणी, सरोज, नैना, राहुलच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच आनंद असतो कारण ते सक्सेस झालेले असतात त्यामुळे काहीतरी वेगळाच आनंद असतो.
आई बापा म्हणून कला आणि दिनकर मात्र खूप तुटून गेलेले असतात आणि बिचारा कलाचं आयुष्य त्यांच्या पुढे पडलेलं असतं, त्याचा विचार त्यांना आता येत असतो. कला डिवोर्स पेपर अद्विकच्या हातात देते आणि म्हणते, हे बघ तू आजपासून मोकळा झालाय, माझ्या बाजूने तर मी सही केलीये बाबा, आता काय करायचं ते कर. आणि ती काजलचा हात धरते, आई बाबा चला, आणि रागाराग ती निघालेली असते. आबा म्हणतात, कला पोरी माझं ऐक ना, मी तुला हात जोडतो, तुला विनंती करतो, तू हे घर सोडून निघून जाऊ नको. आता कला लगेच आबांचे हात धरते, आबा तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, मानाने सुद्धा आणि वयाने सुद्धा, प्लीज तुम्ही माझ्या पुढे असे हात जोडू नका. हे बघा तुम्ही हात जोडले ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही, आणि मी इतकी मोठी नाहीये की तुम्ही मला विनंती करावी किंवा माझ्या पुढे हात जोडावे. आबा तुमच्या विनंतीला मान देऊन मी थांबलेही असते किंवा या घरात राहण्याचाही प्रयत्न केला असता, पण आबा तुम्हाला माहितीये मी जर आता थांबले तर सेल्फ रिस्पेक्ट हा काहीच राहणार नाहीये. मी तुमच्या विनंतीला मान देऊन घरात थांबेल, पण परत जी अवस्था झाली आहे माझी तशीच होणार. या घरात मला आल्यापासून अद्विकने कधीही रिस्पेक्ट दिला नाही किंवा माझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला नाही. सरोज मॅडमच्या सांगण्यावरून त्याने नेहमी मला त्रास दिला आणि मला नेहमी खाली बघायला लावलं, कशी मी चुकीची, कशी मी वाईट वागते, सगळं मला पदोपदी त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला काहीतरी ऍडजस्ट करायचं, घरात भांडण नको, कलह नको, म्हणून आबा तुमच्यासाठी मी सगळं सहन केलं. पण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि सहन करण्याची सुद्धा प्रत्येकाची एक आपली आपली ताकद असते. आबा आता माझी खरंच ताकद संपली आहे आणि आता मला हे खोटे नाटे आरोप सहन होत नाही किंवा मला सहनही करायचे नाहीये. अद्विक सारखाच खोटापणा किंवा मी कशी वाईट आहे किंवा मी कशी सगळ्यांशी कायम चुकीची वागते हे कायम माझ्यावर आरोप लावतो, हेही सरोज मॅडमच्या सांगण्यावरून. आणि हे सरोज मॅडमला माहिती आहे की मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत कुणाचं काही चालणार नाही आणि अद्विक सारखा माझ्या मागे मागे करणार. त्यामुळे हे बघा माझ्यामुळे अद्विकलाही त्रास नको आणि सरोज मॅडमलाही त्रास नको, त्यामुळे मी या घरात थांबणार नाही. आणि आबा आता मी डिवोर्स पेपरवर सही केली आहे, त्यामुळे नातंही राहिले नाही या घरात थांबण्यासाठी, मी कुठल्या अधिकाराने या घरात थांबू. तेव्हा आबा प्लीज मला तुम्ही समजून घ्या आणि या घरात थांब म्हणून मला तुम्ही आग्रह करू नका. आबा मला जाऊ द्या माझ्या मार्गाने. आणि आता काजल, संगीता, दिनकर आणि आपली कला राग आणि रडत रडत त्या घरातून निघून गेलेले असतात. आबा बिचारे रडत रडत त्या कलाच्या मागे दारापर्यंत जातात, पण कला इतकी हर्ट झालेली असते की ती रडत रडत निघून जाते. आता मात्र या घरात सगळ्यांना आनंद होतो, फक्त आबा आणि अद्विकला सोडून. अद्विकला खूप दुःख झालेलं असतं, त्याला एक शॉक बसलेला असतो. त्यांनी फक्त धमकी देण्याचं काम केलेलं असतं कलाला की मी तुला सोडून देईन, डिवोर्स पेपर साईन करेन. कलाने डायरेक्ट डिवोर्स पेपर साईन करून त्याच्या हातात ठेवलेले असतात. ही गोष्ट मात्र अद्विकला सहनच होत नसते. तो अगदी एक शॉक लागल्यासारखा झालेला असतो आणि काही रिॲक्ट होत नाही. त्याला फक्त एक त्रास होत असतो, त्याच्या छातीत दुखत असतो, श्वास त्याचा लागलेला असतो. आबा इतके तुटलेले असतात की आबाला जे सांगितलेलं असतं तुमच्या नातवाचा संसार होणार नाही, आणि अगदी तेच चित्र आबाच्या समोर येऊन उभा राहिलेलं असतं. आबाही तुटलेले असतात. आबा आता रडत रडत किंवा वाईट अवस्थेत स्वतःला सावरत त्यांच्या रूममध्ये निघून गेलेले असतात. आता सगळं घरातलं वातावरण मात्र तंग झालेलं असतं. सरोज म्हणते, हे बघा आबांना जरा वाईट वाटलंय नाही ह्या घटनेचं, म्हणून त्यांना आता जरा एकट्याला राहू द्या, आपण पुढचे विधी सुरू करू. गुरुजी म्हणतात, हो मुहूर्त टळत चाललाय, जर तुम्ही वेळ केला तर मुहूर्त टळला तर परत खूप वाईट घटना घडणार आणि सगळ्यांना सामोरं जायला लागणार. त्यामुळे आत्ता काय ते ठरवा, लग्न लावायचं की नाही लावायचं. सरोज म्हणते, हो गुरुजी लग्न लावायचंच आहे. तेव्हा मात्र आता रजनी म्हणते, हे बघा वहिनी लग्न लावणं हे मला योग्य वाटत नाही, कारण घरात खूप वाईट आणि अपशकुन अशी घटना घडलीये आणि माझ्या मुलाच्या लग्नात इतकी वाईट घटना घडली, आता लग्न लावायचं अजिबात मला काही आनंद राहिलेला नाहीये. सरोज म्हणते, अगं रजनी असा विचार करू नकोस, या मुलांनी काय केलंय, या मुलांचा काय दोष आहे, लग्नासाठी इतके तयार होऊन इतकी वाट बघताय ना, मग त्यांची काही चुकी नाहीये. तिचे आई वडील जर तयार असेल, नवरते नवरी तयार असेल तर सरोज रजनीला सांगते की आपण लग्न लावायचं, तेही विधिवत. गुरुजी सगळे विधी सुरुवात करा, आपण लग्न अगदी आहे तसं व्यवस्थित पार पडणार. आणि लग्न आहे तसं पार पडलेलं असतं. नवरदेव नवरीला गृहप्रवेशही झालेला असतो आणि त्यांना आतही घेतलेलं असतं. कुणाचंही लक्ष नसतं. तिकडे अद्विक ताण घेऊन टेन्शन घेऊन चक्कर येऊन पडलेला असतो. त्याला एक अटॅक आलेला असतो अस्थमाचा, तोही जबर अटॅक आलेला असतो. तो अगदी बेशुद्ध होऊन पडलेला असतो. जेव्हा नवरी सगळ्यांच्या पाया पडायला लागते तेव्हा आबांना बोलावलं जातं आणि लगेच तिथे आता आतमध्ये जाऊन रजनी म्हणते, आबा चला, आणि आबांना तिने आणलेलं असतं नवरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला. आता मात्र अद्विक कुठे दिसत नाही, म्हणून सरोज म्हणते, अद्विक दिसत नाहीये, थांब मी त्याला आतमध्ये बघून आले. म्हणून सरोज रूम मध्ये येते तर आतमधून दार लावलेलं असतं. सगळे पळत येतात. आबा मात्र घाबरतात. आबांना कुठे काहीतरी शंका आलेली असते. आबा म्हणतात, सरोज पटकन दार तोडण्याचा प्रयत्न करा आणि नेमके अद्विकला काय झालंय ते बघा. आतमध्ये बघतं तर काय, अद्विक बेशुद्ध येऊन पडलेला असतो. त्याला अस्थमाचा जबरदस्त अटॅक आलेला असतो.
आता मात्र सगळ्यांची घाबरगुंडी उडते आणि सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात. आबा मात्र आता त्यांचा ताबा सोडतात आणि सरोजला नाही नाही ते बोलतात. हे सगळं जे झालंय सरोज तुझ्यामुळे झाले. तुझ्या मुलाच्या संसाराची वाताहत तू स्वतः केली. तू सासू म्हणून एक राजकारण करायला गेली सुनेसोबत आणि त्यांचा डिवोर्स केला, तेव्हाच काय तुझ्या मनाला शांती लागली. पण तुझ्या राजकारणात डिवोर्सच्या नादामध्ये अद्विकची काय अवस्था झाली तुला कळतंय का? जेव्हा प्रदीप घर सोडून गेला होता तेव्हा अवस्था झाली होती आणि आता त्याच्यावर परत जेव्हा कला घर सोडून गेली तशीच अवस्था आता परत झाली अद्विकची. आणि या दोन्ही घटनेला तू जबाबदार आहे हे मी आज कबूल करतो. त्यावेळेलाही तूच जबाबदार होती सरोज आणि आज सुद्धा तूच जबाबदार आहे सरोज. सरोज मात्र गप्प बसलेली असते कारण सरोजची खरंच चूक असते आणि आबाने डायरेक्ट स्पष्ट बोलून टाकलेली असते. इतकी वाईट अवस्था जेव्हा आबा अद्विकची बघतात तेव्हा स्वतः आबा ते ठेवू शकत नाही. खूप काही बोलत असतात. सरोज मात्र खाली मान घालून उभी राहिलेली असते. आता डॉक्टरांना बोलवतात आणि नेमके याला काय झालंय ते तपासण्यासाठी डॉक्टर येतच असतात. इकडे मात्र कला रूम मध्ये येते आणि तीही खूप विचार करते आणि तिलाही टेन्शनने चक्कर आलेली असते. जेव्हा काजल तिच्याशी बोलायला येते आई म्हणते की हे बघ काजल, आपल्या दोघींना एकमेकींना सावरण्यापेक्षा आपल्या कलाताईला खूप गरज आहे, त्यामुळे आपण तिच्याकडे जाऊया. म्हणून काजल येते आणि कलाताई दार उघड असं म्हणते, पण कला काय दार उघडायला तयार नसते. रॉकेटही आलेला असतो. आता हे सगळे बसतात आणि पाणी पित असतात. तेव्हा काजल जोरात आवाज देते, रॉकेट दादा पटकन ये, कलाताई दार उघडत नाही. आता रॉकेट खिडकीतून जातो आणि आतमधून दार उघडतो आणि बघतो तो काय कला चक्कर येऊन पडलेली असते. आता इकडे सगळे घाबरलेले असतात. तिकडे अद्विक चक्कर येऊन पडतो आणि इकडे कला चक्कर येऊन पडते. यांना चक्कर येऊन पडलेलं बघितल्यावर सगळ्यांना टेन्शन येतं. त्या तोंडावर पाणी मारतात, शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतात. खूप वेळाने मात्र आपली कला शुद्धीवर येते आणि सगळं काही हळूहळू व्यवस्थित व्हायला लागतं. सगळ्यांच्या जीवात जीव येतो. दिनकर मात्र कलेला आपल्या मांडीवर घेतो आणि 4 गोष्टी समजुतीच्या, प्रेमाच्या आणि आधारीन अशा गोष्टी सांगतो. कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही, सगळं काही चांगलं होणार आहे, तू फक्त खंबीर उभं राहा ग कला, अशी खचून जाऊ नको. तुला जर काही झालं असतं तर मी आणि संगीताने काय केलं असतं तुला काही कळतं का? हे बघा बाबा, मला सगळं कळतंय, पण माझी ही अवस्था तुम्ही समजून घ्या. मी हळूहळू या सगळ्यातून सावरेन आणि तुमच्यामध्ये नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करेन. आता कलानेही दिनकरला शब्द दिलेला असतो आणि कला आता थोडीशी स्टेबल झालेली असते. इकडे मात्र अद्विक काही स्टेबल व्हायला तयारच नसतो. सारखा त्या कलाचाच विचार करत असतो. त्याच्याजवळ मात्र सरोज बसलेली असते. आबा म्हणतात, सरोज याच्याजवळ बसली आहे, पण याचे कान भरू नको उलटे सुलटे. आता डिवोर्स मिळालाय ना, तुझ्या मनासारखं झालंय, आता फक्त हा लवकर बरा होईल असं काय ते बघ. सरोज म्हणते, आबा एवढं तर कळतंय, माझ्या मुलाची इतकी वाईट अवस्था आहे, त्याचे कान वगैरे काही भरण्याची गरज नाहीये, त्यामुळे आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता मात्र डॉक्टर आलेले असतात. अद्विकला तपासतात आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा, यांना टेन्शन येईन, ट्रेस येईन असं काही वागू नका आणि यांना आनंदी आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो यांना जे हवंय ते कलेनी त्यांच्या याच्यानुसार घेण्याचा प्रयत्न करा. यांना जे हवंय तसंच वागा. आता सगळे तर म्हटलेले असतात की अद्विकला जे हवंय ते आणि तसंच करूया. सरोज मात्र आता अद्विकची काळजी घेत असते आणि अद्विक मात्र कलेच्या आठवणीतून काही बाहेर येत नसतो. सारखे त्याला कला काय वागली ते आठवत असतं आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. तो फक्त कलाला धमकी द्यायला गेलेला असतो. कला डायरेक्ट त्याला डिवोर्स पेपर देते हातात. हे मात्र अद्विकला सहन झालेलं नसतं. तो कलाशी इतका अटॅच झालेला असतो की ते आता सोडून गेली ही कल्पनाही त्याला सहन होत नसते. आता अद्विक म्हणतो की काही झालं तरी मला आता कलाला जवळ आणायचंय आणि जी चूक झाली ती सुधारायची. पण मात्र सरोज त्याच्या जवळ बसलेली असते आणि सरोजनी परत बेचे पाढे चालू केलेले असतात. हे बघ, सगळ्या गोष्टीतून सावरू जाऊ शकतो आपण. अद्विक सारखा विचार करू नको आणि जे झालंय ना बाबा ते चांगल्यासाठी झालंय. अरे आपल्या घरावर एक वाईट संकट आलं होतं आणि ते वाईट संकट गेलंय बरं अद्विक आता. इकडे संगीता मात्र एक आई म्हणून खूप निराश झालेली असते आणि आपल्या कलाच्या जीवनाची इतकी वाताहत झाली हे तिला सहनच होत नसतं. कारण कला तिघींपेक्षाही खूप गुणी असते आणि चांगली असते. आई वडिलांचा किंवा सगळ्यांचा विचार करणारी मुलगी असते. कलाने नेहमी सगळ्यांना सावरून घेतलेलं असतं आणि प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या मनाचा विचार करते आणि तिने नयनाचं लग्न वाचवण्यासाठी स्वतः मंडपात उभी राहिली आणि आई वडिलांची इज्जत वाचवली आणि स्वतः लग्न करून या आगीमध्ये उडी मारली. आणि संगीताला सारखं जाणवतं की माझ्यामुळे कलाची अशी अवस्था आहे. तिला इतकं वाईट वाटत असतं. ती आपल्या सगळा विचार करते आणि म्हणजे माझ्या कलेचं जीवन मी स्वतः माझ्या हाताने वाटोळ केलंय. आणि आता काजललाही वाईट वाटत असतं की मी नको तो उद्योग केला, नको ते उद्योग करायला गेले आणि कलाताईची मात्र वाट लावून टाकली. माझ्यामुळे कलाताईची अशी वाताहत झाली आणि डायरेक्ट डिवोर्सवर प्रकरण आलं. मी जर माझ्या प्रेमाची कबुली देत नसते बसले तर कलाताईचा आज डिवोर्स होतच नव्हता. प्रत्येक जण आपल्या परीने स्वतःला दोष देत असतो आणि कलाचं आपल्यामुळे वाईट झालंय हे स्वतःची समजूत काढत असतो. आणि तसं बघायला गेलं तर कला इतकी चांगली असते, सगळ्यांचा विचार कायम करत असते, सगळ्यांना सांभाळून घेत असते आणि शेवटी तिच्यावर काय वेळ आलेली असते.
तिकडे मात्र आबा सरोजला खूप काही बोललेले असतात आणि इतका अपमान केलेला असतो. कारण आबा म्हणतात की मी इतक्या दिवस सांभाळून ठेवलं स्वतःला, इतका ताबा मिळवला, मला सगळं काही दिसत होतं तू वाईट वागतीये, तू सगळं राजकारण केलंय तुझ्या सुनेसोबत. मला असं वाटलं की आता सुधारशील, मग सुधारशील, पण सरोज तू शेवटपर्यंत सुधारली नाही. जेव्हा काय तुझ्या सुनेने म्हणजे कलाने डिवोर्स पेपरवर सही केली तेव्हाच काय तो तुला आनंद मिळाला. पण सरोज खरंच चांगली गोष्ट झाली या. तुझाही संसार पूर्ण झाला नाही आणि त्याबरोबर आता तुझ्या पोराच्या संसारातही तू तेच केलं. तुला जे हवं होतं ना ते केलं तेव्हाच तू काय शांत बसली. सगळ्या गोष्टीला सरोज तू जबाबदार आहे, आज मी सगळ्यांच्या समोर सांगतोय. आबा मात्र स्वतःवरचा ताबा सोडून दिलेला असतो आणि खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. सरोज आता काय काय प्लॅनिंग आहे तुझा? आता अद्विकच्या आयुष्याची अजून काय वाताहत करायचं तुझ्या मनात आहे, जरा सांगतीस का सरोज? सरोज मध्ये आबा यात माझा काही दोष नाहीये आणि मला वाटत नाही माझ्या मुलाच्या आयुष्याचा असं वाताहत व्हावी. मी काही एक केलेलं नाहीये आणि ती मुलगी आहे ना आबा याच्या लायकीचीच नव्हती. अहो ती भिकारडी होती. गरीब घरातली मुलगी इतके श्रीमंत घरात येऊन कसं ऍडजस्ट करू शकतेय? आबा तुम्ही जरा यांना विचार करा. ती कला कधीही याच्या लायकीची नव्हतीच. सरोज आता स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करते आणि कला घरातून निघून गेली याला मी जबाबदार नाहीये. कला तिच्या मर्जीने गेलीये आणि अद्विकलाही सगळं दिसत होतं. त्यामुळे आबा मी कुठेही जबाबदार नाहीये. तुम्ही मला दोष देणं बंद करा आणि जे झालंय ना ते योग्यच झालंय. आता झालेल्या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. आबा म्हणतात सरोज तू फक्त तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालं म्हणून गोष्ट ताणवायला गेली. तू गोष्ट इतकी ताणवली की शेवटी तुझ्या नवऱ्याचा संसार तर तुटलाच होता. म्हणजे तुझ्या बाबतीत जे झालं ते बरोबर तू पोराच्या बाबतीत केलं आणि सुनेचा आणि लेकाचा संसार तोडला तेव्हाच तू राहिली. अगं तुला काय मिळालं यांचा संसार मोडून? मान्य आहे तुझ्या मनाविरुद्ध हे सगळं झालं होतं. अगं पण परिस्थिती बदलली, वेळ बदलली, काळ बदलला, हळूहळू सगळ्या गोष्टीही बदलत होता. अद्विक आणि कला हळूहळू एकत्र यायला लागली होती. त्यांची मनही जुळायला लागली होती. अद्विकही तिला समजून घ्यायला लागला होता आणि कला अद्विकची किती काळजी घेत होती हे काही वेगळं सांगायला नको. कला इतक्या प्रेमाने वागत होती की अद्विक इतका तिला त्रास देऊन सुद्धा त्याच्याजवळच राहत होती आणि त्याचाच विचार करत होती. तू सारखी त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची, त्याच्या मनात नको नको ते सांगायची आणि तसाच अद्विक वागायचा आणि कलावर नको नको ते आरोप करायचा. अरे ते लेकराची सुद्धा काही सहन करण्याची लिमिट होती ग. आणि तिने सहन करून करून काय केलं, शेवटी ताणून ताणून गोष्टी तुटतात. तुला खूप वेळा सांगितलं होतं मी, बाजीपेक्षा जास्त ताणवायला जाऊ नको. एकदा गोष्टी जर हातातून निसटल्या, ताणून ताणून जर तुटल्या तर परत त्या काही जोडता येणार नाही. पण सरोज मात्र तू तुझ्या निर्णयावर ठाम होती. तू ठरवलंच होतं काही झालं तरी कलाला या घराच्या बाहेर काढायचं, कलाला डिवोर्स घ्यायला लावायचा. आणि सरोज तू नावाची सरोज आहे, नावाप्रमाणे बरोबर तू केलं आणि सासूपणा गाजवला, राजकारणात तू जिंकली आणि शेवटी तिला डिवोर्स घ्यायला तू मजबूर केलंच. आणि त्या लेकराने सुद्धा रागा वैतागाने सही केली आणि तुझ्या मोराला कायमची मोकळी सोडून निघून गेली. पण आता सरोज तुला वाटतंय कुठेतरी तू जिंकली, एक सासू म्हणून सुनाची हार झाली. पण हार तिची नाही, हार तुझी झालीये. तुझ्या नाकावर टिचून तिने डिवोर्स पेपरवर सही केली, ती मात्र तोऱ्यात निघून गेली आणि आता मात्र वाताहत सुरू झालीये तुझी आणि तुझ्या पोराची. तुझी तर नाचक्की झाली की तुझ्या सुनेने स्वतःहून डिवोर्स पेपरवर सही केली आणि पोराच्या हातात डिवोर्स पेपर दिले आणि आता कला अद्विकला सोडून गेलीये. अद्विकची अवस्था बघ जरा. जेव्हा तुझा नवरा सोडून गेला होता ना तेव्हा अद्विकची अवस्था झाली तशी त्याची अवस्था झाली. आबा हे सारखं सारखं सांगत असतात की जेव्हा प्रदीप सोडून गेला होता त्यावेळेला जशी अवस्था झाली होती अद्विकची तशीच अवस्था आत्ताही झालीये. सरोज सगळ्या बाजूने चुकलेली असती हे आबा तिला सारखं सारखं दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. घरातली मोठी सून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून आबा तिचा खूप मान राखत असतात. पण सरोज मोठी असते पण मोठेपणाला जागत नाही आणि तिने खरंच चुकी केलेली असते आणि आज तिच्या पोराचा डिवोर्स झाला तेव्हाच काय तिला शांती मिळालेली असते. आबांना मात्र ही गोष्ट खटकलेली असते आणि आबांच्या डोक्यावरून आता पाणी गेलेलं असतं. त्यामुळे आबा सारखा तिचा अपमान करतात आणि सारखी तिला एक एकच गोष्ट सांगत असतात, तीच गोष्ट परत रिपीट करत असतात आणि तू कशी चुकली सरोज हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. सरोजलाही कळालेलं असतं की मी फक्त धमकी देत होते, हिला डिवोर्स द्यायची लायकी नाहीये, ही भिकारी आहे, आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाहीये, हे गरीब लोक असंच करतात. सारखी तीही धमकी देत होती, पदोपदी तिचा अपमान करत होती. ती अपमान करत होती, धमकी देत होती, म्हणून बरोबर तसं अद्विक वागत होता आणि अद्विकही तिच्याशी तुसाडेपणानेच वागत होता. प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं आणि लिमिट कुठेतरी संपतं आणि आपल्या कलाचं मात्र लिमिट संपलेलं असतं आणि तिने आता स्वतःसाठी एक निर्णय घेतलेला असतो. तोही ती निर्णय घेतलेला लगेच सही करून डिवोर्स दिलेला असतो आणि अद्विकला आणि सरोजला तिने कायमचं मुक्त केलेलं असतं.
सरोजलाही वाटत असतं की हिने घरात राहू नये. अद्विकही सारखी धमकी देतो. त्यामुळे आता बिचारीने योग्य तो निर्णय घेतला आणि डिवोर्स पेपर तिने साईन केलेला असतो. या घटनेमुळे मात्र सोहमला वाईट वाटतं की माझ्यामुळे वहिनीचा आणि दादाचा डिवोर्स झाला. वहिनी चांगली होती, वहिनी कधीही वाईट नव्हती किंवा कधीही कुणाशी वाईट वागत नव्हती. आता मात्र अनामिका आणि सोहमला वाईट वाटतं. इकडे रोहिणीला, रजनीला, राहुलला काहीतरी आनंद झालेला असतो पण दाखवता येत नाही. बिचारी आपली नैना बहिणीचा डिवोर्स झालाय म्हणून खूप आनंदी असते आणि गालातल्या गालात हसतही असते. फायनली राहुलचा, तिचा आणि रोहिणीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. रजनीला मात्र वाईट वाटलेलं असतं कारण कला कशी असती हे रजनीने जवळून बघितलेलं असतं. रजनीचं आणि कलाचं काहीतरी वेगळंच बॉन्डिंग असतं, त्यामुळे रजनीला वाईट वाटत असतं. एकीकडे मुलाचं लग्न झालेलं असतं, ते सेलिब्रेशन तिला करता येत नाही आणि कलाचा डिवोर्स झाला हे दुःखही तिला दाखवता येत नाही. सगळ्यामध्ये बिचारे आपल्या रजनीचा मध्येच तिचा आता फसवणूक होत असते किंवा तिला नेमकी काय वागू कसं वागू हे काही कळत नसतं. ती आता बिचारी शांत उभी राहिलेली असते. इकडे मात्र अद्विक कलाच्या डिवोर्समधून बाहेर यायला तयारच नसतो. सारखा कलाबरोबर जे घातलेले क्षण आहे सगळे काही त्याला आठवत असतात आणि कलाने कसा डिवोर्स दिला हे त्याच्या सारखं डोळ्यासमोरून येत असतं. डॉक्टर येऊन गेलेले असतात, औषधही लिहून दिलेले असतात आणि औषध आणण्यासाठी राहुल गेलेला असतो. अद्विक मात्र या धक्क्यातून बाहेर यायला तयारच नसतो. सारखा तो कलाचा विचार करत असतो आणि आतापर्यंत सगळं काही घडलं सारखं त्याच्या डोळ्यापुढेच येत असतं. अद्विक सरोजच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि सरोज त्याला काही सांगत असते पण सरोजच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्याच्या डोळ्यापुढे फक्त कला आणि कलाच असते. सरोज म्हणते, अद्विक बाळा, हे बघ, तुला वाटत असेल की ती मुलगी चांगली आहे, तिला चान्स देऊन बघूया आपण, पण अद्विक तुला माहिती आहे का, हा तुझा मानसिक गैरसमज आहे. ती चांगली नव्हती बाळा, कुठल्याच दृष्टीने तुझ्यासाठी चांगली नव्हती. एक तर ती आपल्याशी कुठल्याही गोष्टीने मॅच होत नव्हती, तुझ्या लायकीची ती नव्हती, तू आणि ती कुठेही परफेक्ट नव्हतात. अगदी तुम्ही डिसमॅच होता, तुमचा मॅच कुठेच बसत नव्हता. जबरदस्तीने नातं टिकवण्यात काही अर्थ नाहीये अद्विक. म्हणून जे झालंय ते झालंय, योग्य झालंय. अगदी या गोष्टीचा फार विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. हे बघ अद्विक, जे झालंय ते आता बदलू शकत नाहीये, त्यामुळे या गोष्टीचा सारखा सारखा विचार करून तुला त्रास होणार आहे. अद्विक, डोक्यातून सगळ्या गोष्टी काढून टाक. सरोज आता अद्विकचा ब्रेन वॉश करण्याच्या मागे लागलेली असते आणि सगळ्या गोष्टीतून त्याला बाहेर काढायचं आणि नव्याने आयुष्य जगायला त्याला ताकद द्यायची हे सरोजने ठरवलेलं असतं. इकडे कलालाही दिनकर समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघ, तुझ्या बाबतीत जावई बापूंचा खूप मोठा गैरसमज झालाय कले, आणि तो गैरसमज आपल्याला आता दूर करायला लागणार आहे. कला म्हणते, कुठलाही गैरसमज दूर वगैरे करायचा नाही आणि जे चाललंय तसंच चालू द्यायचं. बाबा, आता मी अजून किती सिद्ध करू स्वतःला, आणि हे सिद्ध करून प्रूफ करून सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन आता थकलीये मी, आणि माझ्यामध्ये आता एनर्जी किंवा त्राणच राहिले नाही की सारखं सारखं स्वतःला प्रूफ करायचं, मी कशी खरी, मी कशी चुकली नाही, किंवा सगळ्या गोष्टींमध्ये माझा काही दोषच नाही. हे सारखं सारखं दाखवता दाखवता आहे ना मी थकले आता, आणि ह्या गोष्टी आता कुठेतरी थांबायला हव्या बाबा. आता बस, मला कुणालाही काही सिद्ध करून दाखवायचं नाही किंवा मी काय खरी खोटी कुणालाही मला दाखवण्याची गरज नाहीये. बाबा, आता आपण हे सगळं इथं संपूया का? आपण सगळं आता हे जागेवर थांबवू आणि नवीन आयुष्याला आपण सुरुवात करूया. मला कुणाला काहीही सिद्ध करायची गरज नाहीये बाबा. हे बघ कला बाळा, तुझे बोलतीये ते अगदी बरोबर आहे. आपल्या गावाकडे शेती आहे आणि काका शेती करतात. गावाकडे गेलं की काका त्या शेतीविषयी आपल्याला सांगायची की हे बघा, आपण शेती करतो पण प्रत्येक झाड, प्रत्येक आपण जे लावलंय ते सारखं काय वाढत नाही. प्रत्येकाची वाढ ही लहान मोठी असते आणि कुणाची वाढ लगेच होते आणि कुणाची वाढ खूप उशिराने होते. आपण त्या झाडांना लक्ष दिलं, खत पाणी घातलं, त्यांची काळजी घेतली की काही झाडं झपाट्याने वाढतात, त्याला फळ फूल लगेच यायला लागतं. आणि काही झाडं अशी असतात, खत पाणी घाला किंवा कितीही काळजी घ्या, ती मात्र बहरत नाही आणि फुलतही नाही. ते हळूहळू बहरतात आणि मग त्यांना काही फळ फुल यायचं ते येतं. आणि हे बघ, काकांचं म्हणणं असं असतं की सगळी झाडं सारखी नसतात. खत पाणी जरी घातलं तरी प्रत्येक गोष्टीला उभा राहायला एक वेळ लागतो. आणि हे बघ कला बाळा, आपल्या माणसांचंही तसंच असतात. माणसांचाही स्वभाव अगदी झाडांसारखंच असतं की सगळी माणसं सारखी नसतात. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि विचार करायची क्षमताही प्रत्येकाची वेगळी असते. आपण कितीही कुणाला समजून सांगितलं, कितीही प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही समोरच्याला सुधारण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक माणूस एकाच वेळेला सुधारू शकत नाही. प्रत्येक आपल्या कुवतीनुसार, आपल्या बुद्धीच्या ऐपतीनुसार सुधारणार आणि वेगवेगळा विचार करणार. प्रत्येक गोष्टीला सुधारायला आणि विचार करायला एक योग्य वेळ लागतो, काळ जाऊ द्यावा लागतो. हळूहळू सगळ्या गोष्टी होतात
आणि कला बाळा, तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टी हळूहळू होतात पण एकदम छान आणि व्यवस्थित होतात. प्रत्येक गोष्टीला त्याची योग्य वेळ दिली आणि योग्य वेळ आली की ती गोष्ट त्या जागेवर अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित झालेली असते. त्यामुळे कला बाळा, विचार करू नको आणि अगदीच निराश होऊ नको. तुझ्या हातातून काही एक गेलेलं नाहीये. सगळं काही व्यवस्थित आणि छान होणार. फक्त आपण थोडा वेळ जाऊ देऊ. थोडा वेळ गेला की सगळ्यांचे गैरसमज दूर होणार आणि तुम्ही दोघंही बसून बोलून व्यवस्थित काय तो निर्णय घ्या. असं घाई गडबडीने किंवा आतताईपणाने कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो. कला, सगळं काही व्यवस्थित होणार. आपल्या देवी आईवर सोपव आणि तू अगदी निश्चिंत राहा. सगळं व्यवस्थित होणार. आता दिनकरने मात्र चांगली कलाची समजूत काढलेली असते. इकडे मात्र सरोज अद्विकला वेगळीच काहीतरी कहाणी सांगत असते आणि वेगळेच तिला उदाहरणं द्यायचे असतात. वेगळे उदाहरणं देऊन त्याला अजून वेगळ्या ट्रॅकला न्यायचं असतं आणि सरोज बरोबर तेच करते. अद्विकला उलट सांगत असते आणि त्याला कलापासून अजूनही लांब नेण्याचा प्रयत्न करत असते. कारण सरोजला माहिती आहे अद्विक इतक्या लवकर कलेचा नाद सोडणार नाही. तो पूर्णपणे तिच्यामध्ये गुंतत गेलाय आणि इतक्या सहजासहजी तो कलेला काही सोडणार नाहीये. हे बघ अद्विक बाळा, आपण एखाद्या झाड लावतो, त्या झाडाला खत पाणी घालतो, त्या झाडाची निगा राखतो, त्याची वाढ व्हावी, त्याची प्रगती व्हावी म्हणून आपण खूप प्रयत्न करतो. पण काही काळाने आपल्याला कळतं की मी ज्या झाडाला खत पाणी घातलं, इतकी काळजी घेतली, इतकं काही जीव लावलं त्या झाडाला, त्या झाड काय फळही देत नाही आणि फुलही देत नाही. ते झाड बहरतच नाहीये. म्हणजे आपल्याला कळतं आपण चुकीच्या झाडाला खत पाणी घातलं की ते झाड आपल्याला काही एक देऊ शकत नाही. न फुलफळ न काहीही उपयोग नसतो त्या झाडाचा. नंतर लक्षात येतं आणि अगदी असंच त्या कलाच्या बाबतीत झालंय. तू चुकीच्या मुलीशी लग्न केलं आणि चुकीच्या मुलीची समजूत काढत तिला समजून घेत घेत इतकंपर्यंत आला. तू लवकरात लवकर जर हा निर्णय घेतला असताना आज तुला इतका त्रास झाला नसता. आणि नको त्या मुलीचा इतका का विचार करतोय? अरे ती तुझ्या लायकीची नव्हती बाळा, का तिचा एवढा विचार करतोय? सरोजने अगदी चुकीचं उदाहरण दिलेलं असतं आणि वेगळ्याच ट्रॅकला अद्विकला नेण्याचा प्रयत्न केलेला असतो. सरोज, आबा इतकं बोलतात, इतका अपमान करतात, तरी सरोजवर काही परिणाम झालेला नसतो. अजूनही ती अद्विकला कलापासून लांब नेणार आणि त्यांचं नातं तोडण्यामध्येच मस्त झालेली असते. काही झालं तरी तिला कला घरात नको एवढं एकच उद्देश तिच्या पुढे असतो. इतकी मोठी घटना घडलेली असते की कलाने त्याला डिवोर्स दिलेला असतो आणि अद्विकाला एक मेजर अटॅक आलेला असतो. तरीही अजून सरोजचे काही डोळे उघडलेले नसतात आणि सरोज त्याला अजूनही उलटपालट शिकवत असते आणि कला कशी चुकीची आणि तुझ्या लायकीची नव्हती हे दाखवून देण्याचा ती अतोनात प्रयत्न करत असते. अद्विक मात्र काही एक तिला उत्तर देत नाही. फक्त शांतपणे सरोज काय म्हणतेय ते ऐकत असतो. हे बघ अद्विक बाळा, तू कलेला वेळ देतोय, समजून घेतोय आणि तिला सुधारण्यासाठी संधीही देतोय. पण तू समोरच्या व्यक्तीकडून बहरण्याची, फुलण्याची, फळ फूल देण्याची काहीतरी अपेक्षा ठेवतोय. पण समोरची व्यक्ती हवी आहे तशी नाहीच आहे बाळा. ती तुझ्या लायकीची नाहीये. तू कितीही वेळ दिला, कितीही विचार केला तरी तुला कुठल्याही प्रकारचा आनंद, फूल देऊ शकत नाही ती. आणि तू चुकीच्या व्यक्तीकडे लक्ष देतोय असं मला वाटतंय. अरे ती तुझ्या लायकीची नव्हती आणि तिला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ती सुधारणार नाही आणि तुझा उगाच वेळ वायाला जाणार असं मला वाटतंय रे अद्विक. त्यामुळे तू लवकरात लवकर या कला प्रकरणातून बाहेर ये आणि नव्याने आयुष्य जगायला लाग. सरोज स्वतःच्या बोलण्यातून इतक्या वेळा त्या अद्विकला सांगत असते की ती या प्रकरणातून बाहेर ये, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. आता सध्या अद्विकवर काय बेततीये याचं तिला काही घेणं देणं नसतं. फक्त अद्विकने परत त्या कलाचा विचार करू नये एवढंच तिच्या डोक्यामध्ये फिट असतं आणि म्हणून त्याचं कायम ती माइंड वेगळ्या दिशेने वळवत असते. आणि अद्विक, कला चांगली नव्हती आणि तुझ्या लायकीची नव्हती हेच मात्र लक्षात ठेव. इकडे मात्र कलाला बाबा सांगतात की आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना कर, सगळं काही तिच्या पायावर घाल. हे बघ अंबाबाई तुझ्या बाबतीत किंवा आमच्या कुणाच्याच बाबतीत कधीच काही वाईट करू शकत नाही. तुझं माझं काय ती कधीच कुणाचं वाईट करू शकत नाही. त्यामुळे तुझा काही गोंधळ उडालाय ना, अंबाबाईच्या चरणी घाल, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. कला बाळा, आता नको त्या गोष्टींचा विचार करू नको, समजा काही ठीक होणार आहे. आणि कला, उगाच विचार करू नको. चल जरा मला काम आहे, तेवढं काम करून येतो, तू लिंबू सरबत घे. हो बाबा तुम्ही जा, मी घेतेय लिंबू सरबत. आता मात्र दिनकर बाहेर निघून गेलेला असतो आणि कला एकटीच विचार करत बेडवर थांबलेली असते. दिनकरने सांगितलेलं असतं, कला बाळा काही झालं तरी हार मानायची नाही. हे नातं आपल्याला बहरायचंय आणि पुढे न्यायचंय. आता तू मात्र हार मानू नको कला. हे कलाला दिनकरचं बोलणं आठवतं आणि तिला एक हिंमत आलेली असते. दिनकर म्हणलेला असतो, कला बाळा शेवटपर्यंत आशा ठेवायची, काहीतरी चांगलं होतच. हार मानायची नाही आणि हरून लढाई मात्र अर्ध्यात सोडायची नाही. तू शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, तुला यश येणार. आणि दिनकर निघून गेला तरी याच विषयाचा विचार आपली कला करत असते. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर अद्विकला तपासतात आणि त्यांनी सगळं बघून सांगितलेलं असतं की याला फारसं काही झालेलं नाहीये, अटॅक होता, अटॅक येऊन गेलाय, पण आता त्याच्यासाठी सगळं छान छान व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह अशाच गोष्टी घडल्या पाहिजे.
डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की अद्विकला जो त्रास झालाय तो निगेटिव्ह गोष्टींमुळे झालाय किंवा जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे झालाय, नको त्या गोष्टींचा जास्त विचार केलाय म्हणून अशी अवस्था झाली अद्विकची. फक्त त्याला फ्रेश आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे परत त्याला अटॅक येणार नाही आणि या गोष्टीतून हळूहळू तो बाहेर येण्याचा प्रयत्न करणार. आता डॉक्टरांनी तर सल्ला दिलेला असतो आणि औषध गोळ्या आणण्यासाठी राहुलला सांगितलेलं असतं. राहुलही औषध आणण्यासाठी जातो आणि आता डॉक्टरही निघून गेलेले असतात. आता मात्र अद्विकची काहीतरी वेगळीच अवस्था असते आणि त्याहूनही सरोजची, कारण सरोजला कुठेतरी भीती वाटते की हा सगळ्यातून बाहेर येणार आणि परत कलाचाच विचार करणार. त्यामुळे आता सरोजमध्ये काहीतरी बेस्ट प्लॅन करायला लागणार की त्यामुळे अद्विक परत कलाकडे जाणार नाही आणि सरोजने आता प्लॅन करायला सुरुवात केलेली असते. कला आणि अद्विक आतमधून खूप तुटलेले असतात आणि एकमेकांचा विरह त्यांना सहन होत नसतो. ते आता दोघंही विचार करायला लागलेले असतात आणि दोघंही एकमेकांच्या विचारात आता परत गुंतलेले असतात. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. कला झोपलेली असते, ती डचकून उठते की तिला अद्विक आवाज देतोय आणि तिकडे अद्विक झोपलेला असतो, तोही डचकून उठतो की त्याला कला आवाज देतीये. अद्विक म्हणतो, मी कलाला थांबवायला हवं होतं का, आणि जेव्हा मी बोलत होतो तेव्हा मला भानच राहिलं नाही नेमकी मी काय बोलतोय किंवा कलाचा किती अपमान करतोय. मी जो स्वतःवर ताबा मिळवला असता, काय बोलतोय हे जर कळालं असतं तर आज माझ्यासोबत असती कला आणि आज जे झालंय ते घडलंच नसतं. अद्विकला झालेल्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि सारखा सारखा तो आठवून स्वतःलाच दोष देत असतो. मी जर स्वतःच्या बोलण्यावर ताबा मिळवला असता तर आज जे झालंय ते झालंच नसतं. अद्विक म्हणतो, नातं टिकवायचं नाहीये असं माझ्या मनात काहीच नाहीये, मलाही नातं टिकवायचंय आणि मीही पुरेपूर प्रयत्न करतोय. कला म्हणते, मला या नात्यातून बाहेर पडायचंय आणि मला काहीतरी करायचंय. स्वतःसाठी नाही बाहेर पडायचंय, आई वडिलांसाठी बाहेर पडायचंय आणि स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं जगून दाखवायचंय. आता कलाने ठाम निश्चय केलाय की मला या नात्यात परत गुंतायचं नाही, मला बाहेर यायचं आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात करायची. इकडे अद्विक म्हणतो की काही झालं तरी हे नातं टिकवायचंय आणि परत मला पहिल्यासारखं करायचंय. काही एक झालं तरी माझ्या पद्धतीने हे नातं टिकवण्याचा मी प्रयत्न करणार. आता बघूया कला म्हणतीये तसं या नात्यातून ती बाहेर येते का अद्विकने ठरवलंय या नात्याला परत एक चान्स द्यायचा, तसं ते परत एक चान्स देतात का, हे बघण्यासाठी आपल्याला पुढचा भाग बघायला लागणार. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.